ಹಲೋ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಜಕರ್ ಅಕಾಡೆಮಿ. ರೈತು ಬಂದು ಈಗಾಗಲೇ ತಾವುಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅನ್ಕೊಂತೀನಿ. ಸೊ 8ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ पूर्व परीक्षೆನೂ ಕೂಡ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂತೀನಿ. शायद मैं समझता हूं कि आपने पूर्व परीक्षा भी लिया है. इसके अब इसके अनुरूप हमें जब तक कि पोस्ट टेस्ट यानी कि जून 15 को हम लेते हैं, तो वहां तक हमें क्या करना है, जो छात्र जिस सीखने के प्रतिफल के अंदर कमजोरी उनके अंदर है या फिर बी ग्रेड लिए हैं, उनके लिए हमें उपचारात्मक शिक्षण देना आवश्यक है. सो उसके लिए कार्य योजना बनाना है. ಸೊ ಯಾವ ತರ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಯೋಜನೆಯನ್ನು ನಾವು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು ಎನ್ನುವಂತ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಡೆಮೋವನ್ನು ಕೊಟ್ಟಿನಿ, ಒಂದು ಮಾದರಿ ಅಷ್ಟೇ. ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನ ತಿದ್ದುಪಡಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಸರಿನಾ? ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂತಹ PDF ನು ಕೂಡ ವಿಡಿಯೋ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಂದ ತಗೊಳ್ಳೋದನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಅನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಇದು ನಾನು ಮಾಡಿರುವಂತದ್ದು. ಬೇಕಿದ್ರೆ ನೀವು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಜಸ್ಟ್ ಒಂದು ಮಾದರಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ 8वीं कक्षा के लिए उपचारात्मक कार्य योजना एक्शन प्लान ಯಾವ ತರಗತಿಗೆ 8ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ यहाँ पर जितने भी मैंने लिया है वो DSCRT द्वारा दिए गए जो कि सीखने के प्रतिफल हैं, उन्हीं के आधार पर मैंने इसको बनाया है. ಯಾವೆಲ್ಲ ನಾವು ಪೂರ್ವ ಪರೀಕ್ಷೆ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅದರ ಮೇಲೆ DSCRT ಅವರು ಈ ವರ್ಷ ಏನು ಮಾಡಿದರೆ ಒಂದು ಕಲಿಕಾ ಫಲಕ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದರೆ, ಅದರಂತೆಯೇ ನಾನು ಈ ಒಂದು ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಇದೇ ತರ ತಾವುಗಳು ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂತದ್ದೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. अधिगम ಅಂಶ ಯಾವೆಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನ कलिबेका, कलिकेय अंशगळु ಅಂತ ಕರೀತೀವಿ. FLN अथवा अपेक्षित सीखने के प्रतिफल जो कि DSCRT के द्वारा हमें दिया गया है. और उपचारात्मक गतिविधियां, हम क्या क्या गतिविधियां करा सकते हैं, और इसी प्रकार से ಬೋಧನ उपकरण क्या क्या होंगे. TLM ಗಳು ಏನೆಲ್ಲ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದಿಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಶ್ರವಣ ಬೋಧ, सबसे पहले हम देखेंगे सुनना. ठीक है, यहाँ पर जो हमारे भाषाई कौशल है, सुनना, बोलना, पढ़ना, लिखना, वो भी यहाँ पर कवर हो जाएगा. तो सबसे पहले DSCRT के द्वारा हमें क्या दिया गया, FLN के अंदर सुनी हुई बातों को समझकर प्रश्न का उत्तर देंगे ಎನ್ನುವಂಥದ್ದಿದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ನಾನು 7ನೇ ತರಗತಿಗೆ ಬೇರೆ ಇದೆ, 9th ಹಾಗೂ 10th ತರಗತಿಗೆ ಬೇರೆ ಇದೆ. ಆ ಒಂದು ಕಲಿಕಾ ಸ್ತರದ ಮೇಲೆ ಒಂದಿಷ್ಟು ಡಿಫ್ರೆನ್ಸಿಯೇಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡೋದ್ರೆ प्रेरक प्रसंग सुनाकर छात्रों से घटनाक्रम को अपने शब्दों में बताने को कहना. ठीक है, प्रेरक प्रसंग सुनाकर छात्रों से घटनाक्रम को अपने शब्दों में बताने को कहना. ಒಂದಿಷ್ಟು ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಬಹುದು, ಅದನ್ನ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಮಾಡಿನೂ ಸಹಿತ ಹೇಳಬಹುದು. ಸೊ ಅದನ್ನ ಘಟನಾಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೇಳ್ರಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ಬಹುದು, ಅಥವಾ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನ ಅಥವಾ ಒಂದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಪ್ರಸಂಗವನ್ನ ಹೇಳಿ, ಸೊ ಅದನ್ನ ನಾನು ಏನ್ ಹೇಳಿದೆ ಅದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಅಂತಾನೂ ಕೂಡ ಹೇಳ್ಬಹುದು. ಆ ತರ ಅದನ್ನ ಟೆಸ್ಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಬಹುದು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ಯಾನಲ್ ಇದ್ರೆ ಡಿಜಿಟಲ್ प्यानल अथवा वीडियो ना यूज ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು. एक छोटी सी कहानी सुनाना है या फिर एक प्रसंग को सुनाना है, जहां जहां विद्यार्थियों को समझ में आए उसको कक्षा के अंदर बोलने के लिए कहना है. तो यहाँ पर इस प्रकार से हम अभ्यास करवा सकते हैं. और पठन कौशल, पढ़ना क्या हो गया, पढ़ना के बारे में, सुनना, पढ़ना. और सरल वाक्यों को समझकर पढ़ते हैं, सरल वाक्यों का यहाँ पर पढ़ना है. कक्षा में बारी बारी से पाठ का पठन और कठिन शब्दों को रेखांकित करना. यहाँ पर हम कह सकते हैं कि जो हमारे 8वीं कक्षा के अंदर जो पुस्तक है उसका हम बार बार किसी एक पाठ के लिए पढ़ने के लिए कहेंगे, और जहां पर कठिन शब्द हैं उन्हें रेखांकित करने के लिए कहेंगे. तो यहाँ पर विद्यार्थी क्या करेंगे, वाक्यों को समझेंगे. तो यहाँ पर पाठ्य पुस्तक का हम उपयोग कर सकते हैं. और यहाँ पर लेखन कौशल के बारे में सरल शब्द लिखना ಎನ್ನುವಂಥದ್ದು, ಇದು ಕೂಡ FLN ಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂಥದ್ದು. बिना मात्रा और मात्रा वाले शब्दों को पढ़ो, याद रखो और लिखो की विधि का अभ्यास करवा सकते हैं. ठीक है, ಒಂದಿಷ್ಟು ಅಥವಾ ಇದನ್ನೇ ಓದ್ಕೊಂಡಿರುವಂತ ಏನು ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಓದ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದರಲ್ಲಿ मात्रा के शब्द कौन से हैं, बिना मात्रा वाले शब्द कौन से हैं, या फिर जो संयुक्त अक्षर कौन से हैं, उनको रेखांकित करना है, उनको पढ़ना है, याद रखना है, उनको लिखने के लिए कहना है. सरल शब्द यहाँ से लिख सकते हैं. यहाँ पर लेखन पट्टियों का उपयोग कर सकते हैं, यहाँ पर पाठ्य पुस्तक का भी हम उपयोग कर सकते हैं. मातृभाषा में अनुवाद, अपनी प्रथम भाषा जो है उसके अंदर अनुवाद करने के लिए प्रथम भाषा के सरल वाक्यों को हिंदी में अनुवाद कराना है. समूह बनाकर कन्नड़ से हिंदी अनुवाद की पर्ची निकालने का खेल. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಚೀಟ್ಸ್ ಅನ್ನ ಮಾಡಬಹುದು, ಒಂದಿಷ್ಟು ಚೀಟಿಗಳನ್ನ. ಒಂದು ಶಬ್ದ ಏನಿರಬಹುದು, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಇರಬಹುದು. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಘರ್, ಇನ್ನೊಂದು ಚೀಟಿಯನ್ನ ಮಾಡಿ ಮನೆ ಎನ್ನುವಂಥದ್ದು. ಸರಿನಾ? ಘರ್ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಮೇಲೆ ಬರೀರಿ, ಚೀಟಿಗಳನ್ನ ನಿಮ್ಮ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಡಿ. ಸೊ ಘರ್ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನಂತಾರೆ, ಅಥವಾ ಮನೆ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಏನಂತಾರೆ ಎನ್ನುವಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಚೀಟ್ಸ್ ಗಳನ್ನ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆ ತರ ಗೇಮ್ ನು ಕೂಡ ಆಡಿಸಬಹುದು. यहाँ पर गतिविधि की पर्ची, एक्टिविटी ಒಂದಿಷ್ಟು ಚೀಟಿಗಳನ್ನ ತಗೊಂಡು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂಥದ್ದು. शब्द अथवा वाक्य का प्रयोग करना यहाँ पर सिखाना है. सरल शब्द है, वाक्यों को पढ़कर समझते हैं और संदर्भानुसार उनका सार्थक प्रयोग करते हैं. सो जैसे दिए गए शब्द, उदाहरण के पेड़, पानी से नए वाक्य बनाने का अभ्यास करवाना है. तो देखिए पेड़, पेड़ या फिर पानी, इसका समानार्थक शब्द भी लिखने के लिए कह सकते हैं, या फिर यहाँ पेड़ से ड से अंत हो रहा है, ड से प्रारंभ होने वाले शब्द को लिखवा सकते हैं. पानी, तो यहाँ पर न से यह शब्द अंत हो रहा है, तो न से बनने वाले नए नए शब्दों को लिखने के लिए भी कह सकते हैं, या फिर वाक्यों को भी हम बनवाने के लिए कह सकते हैं, अथवा पानी को अपने वाक्यों के अंदर प्रयोग करने के लिए भी हम कर सकते हैं. इस प्रकार से यहाँ पर एक्टिविटी करवा सकते हैं. और हमें यहाँ पर चाहिए शब्द कार्ड, वर्ड कार्ड्स ಗಳನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. पद्य पठन के बारे में आते हैं. सरल पद्य, बाल गीत, देशभक्ति गीत आदि को पढ़कर समझते हैं. तो यहाँ पर हमें ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು, कविताओं का वाचन कराना है. सरल पद्य हो सकते हैं, बाल गीत हो सकते हैं, देशभक्ति गीत हो सकते हैं, उनको प्ले भी कर सकते हैं, या फिर अध्यापक भी उनका
गायन कर सकते हैं, अथवा कोई विद्यार्थी गाना चाहता है तो उनसे भी गायन करवा सकते हैं। तो उसका उनके अर्थ पर कक्षा में छोटी ಚರ್ಚೆ ಕರೆ. ಸೊ ಆ ಒಂದು ಕವಿತೆ ಸಾರಾಂಶ ಏನಿರಬಹುದು ಎನ್ನುವ ಚರ್ಚೆನೂ ಕೂಡ ಮಾಡಬಹುದು, ಅಥವಾ ಅದರ ಅರ್ಥ ಏನಾಗಿರಬಹುದು, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಾವು ಯಾವ ತರ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಸೊ यहाँ पर हमें चाहिए ಕವಿತಾ ಸಂಕಲನ, ಹಲವಾರು ಕವಿತೆಗಳ ಸಂಕಲನವನ್ನ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಗಾಯನ ಕೂಡ ಮಾಡಿಸಬಹುದು. ಸಂವಾದ एवं अभिनय, ಒಂದು ವಾರ್ತಾಲಾಪ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಅಭಿನಯನೂ ಕೂಡ ಇರಬಹುದು. अभिनय के साथ सरल वार्तालाप और संवाद करते हैं. तो मुख्य रूप से यहाँ पर रोल प्ले का ऑप्शन हमें मिलता है, जैसे ग्राहक और दुकानदार या फिर छात्र अध्यापक के बीच संवाद. दो छात्रों को बुलाइए, पहले ही दिन उनको कुछ समझा कर दीजिए कि अध्यापक क्या कहेंगे उनके बारे में, छात्र क्या कहेंगे. उनको स्टेज पर बुलाकर या फिर अपनी कक्षा के सामने बुलाकर एक अभिनय के द्वारा भी आप इसको सिखवा सकते हैं. संवाद स्क्रिप्ट या फिर प्रॉम्प्ट्स ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಸ್ಕ್ರಿಪ್ಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ತಾವುಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೊಡಬಹುದು, ಅಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಿಳಿದುಕೊಳ್ತಾರೆ. ನಾವು ಪೂರ್ವ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಅಧ್ಯಾಪಕ और छात्र के बारे में था, छात्र आकर कहता है नमस्ते डैश डैश ಎನ್ನುವಂಥದ್ದು. ಸೊ ಅಲ್ಲಿ ನಮಸ್ತೆ ಗುರುಜಿ ಅಂತ ಇತ್ತು. ಸೊ ಈ ಟೈಪ್ ತಾವುಗಳು ಸಂವಾದ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ರಿ ಎನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಆ ಒಂದು ಆಟನ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಆಡಿಸಬಹುದು. व्याकरण ज्ञान से संबंधित जैसे कि अन्य लिंग हो गया, वचन, समानार्थक शब्द और विरुद्धार्थक शब्द, इनका सही प्रयोग व्याकरणिक बिंदुओं के आधार पर कैसे करना है इसको पहले विद्यार्थियों को समझाइए. विरुद्धार्थक शब्द और समानार्थक शब्दों का फ्लैश कार्ड के साथ ಮೆಮೊರಿ ಗೇಮ್ ಖಿಲ್ವಾಯಿಗೆ. ಫರ್ ಒಂದ್ಸಲ ಆದ್ರೆ ಮೆಮೊರಿ ಗೇಮ್ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಮಾಡಿಸಬಹುದು. ಒಂದ್ಸಲ ಆದ್ರೆ ಒಂದ್ಸಲ ತೋರಿಸ್ಬಿಡಿ, ಜಮೀನ್ ಆಸ್ಮಾನ್ ऊपर नीचे, ಒಂದ್ಸಲ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಆಮೇಲೆ ಅದನ್ನ ತೆಗೆದಿಟ್ಬಿಡಿ, ಆಮೇಲೆ ತಗೊಳ್ಳೋ ಪ್ರಶ್ನೆನ ಕೇಳಬಹುದು. ಜಮೀನ್ इसका विलोम शब्द क्या है, या फिर ऊपर इसका विलोम शब्द क्या है. तो जो पढ़कर याद रखते हैं, जो देखकर बच्चों ने याद किया, मेमोरी गेम जिसको हम कहते हैं. तो यहाँ पर हमें चाहिए व्याकरण के फ्लैश कार्ड्स भी हमें यहाँ पर चाहिए, या फिर आप शामपट के ऊपर लिखकर उसको फिर से साफ करके विद्यार्थियों को पूछ सकते हैं. अलग अलग अंदाज के अंदर आप अलग अलग एक्टिविटीज करवा सकते हैं. यस, अंत में शब्दकोश का उपयोग के बारे में जानते हैं. शब्दकोश का उपयोग अपनाते हैं, नए नए शब्दों का अर्थ ढूंढकर उनकी एक सूची बनाइए. देखिए 8वीं कक्षा के लिए छात्र हैं, तो जो उन्होंने कभी नहीं सुना है या फिर कभी नहीं पढ़ा है, तो उनकी एक सूची बनाने के लिए पट्टी रेडी ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಡಿಕ್ಷನರಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು, ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವುದು ಹೊಸ ಶಬ್ದಗಳು ಅನಿಸ್ತವೆ ಅದರ ಒಂದು ಚಾರ್ಟ್ ಕೂಡ ಮಾಡಿಸಬಹುದು. ಇದು ಶಬ್ದಕೋಶದ ಬಗ್ಗೆ ಪಾಕೆಟ್ ಶಬ್ದಕೋಶ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಡಿಕ್ಷನರಿ ಇರಬಹುದು ಅಥವಾ ಯಾವುದೊಂದು ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಅದರ ಹುಡುಕಿ ಬರೀಬಹುದು. ಈ ತರ ನಾವು ಅದನ್ನ ಪರಿಹಾರ ಬೋಧನೆಯನ್ನ ಮಾಡಿಸಬಹುದು. ಸೊ 8ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಈ ತರ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪರಿಹಾರ ಬೋಧನೆ ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಇದನ್ನ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಅಲ್ಲಿ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟೇಷನ್ ಮಾಡುವಂತದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂತದ್ದು. ಈ ಒಂದು ಜೂನ್ 15ರವರೆಗೆ ನಮ್ಮದೇನಿದೆ, ಸೊ ಬೇಸಿಕ್ಸ್ ಆಫ್ ಹಿಂದಿ ಏನಿದಾವೆ ಅದೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕಲಿತರೆ ಒಳ್ಳೆಯದು. ಜೂನ್ 15th ವರೆಗೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನಾವು ಬೇಸಿಕ್ ಅನ್ನ, ನಂತರ ಈ ಒಂದು DSET ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅನ್ನು ಮಾಡಬಹುದು. ಸೊ ಹೀಗೆ ನಾವು ಮಿನಿಮಲಿಸ್ಟಿಕ್ ಆಗಿ ಅತಿ ಕಡಿಮೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ತರ ಒಂದು ನಾವು ಕಾರ್ಯ ಯೋಜನೆಯನ್ನ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸೊ ಇದು 8ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಇತ್ತು. ಸೊ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಯಾರು ಜಕ್ಯಾರ್ ಅಕಾಡೆಮಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ಜಕ್ಯಾರ್ ಅಕಾಡೆಮಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೂ ಇದನ್ನು ಅತಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೊಂದಿಗೆ ಶಿಕ್ಷಕ ಮಿತ್ರರ ಜೊತೆಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತೆ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಜೈ ಹಿಂದ್.